आपल्या शाळकरी मित्रांना आणि त्यांच्या गावातल्या गावकऱ्यांना दुष्काळात मोलाची मदत करण्याचं काम श्रीनिवास आणि शर्मिला पवार या दाम्पत्यानं केलंय। पुणे जिल्ह्यात इंदापूर आणि बारामती तालुक्यातल्या काही गावात 120 पेक्षा जास्त विहिरी खोदण्यासाठी उद्योगपती श्रीनिवास पवार यांनी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले। यापैकी 90 ते 95 विहिरींना चांगलं पाणी लागल्यानं तिथला पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय। त्यांच्या या कामाबद्दल नुकतंच भवानीनगर इथं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला। पाण्यासाठी वन भटकावं लागत होतं। आज आम्हाला 1 लाख 1.5 लाख रुपयाचा खर्च की बापूंच्या सहकार्यामुळे थोड्याशा पैशात म्हणजे अल्प दरात व्यवस्थित असे विहीर पाडून आम्हाला झाली। त्याच्यासाठी श्रीनिवास बापू आणि शर्मिलाताईंचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। संजय पांढरेप्रमाणे बारामती आणि इंदापूर तालुक्यातल्या 120 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवण्यात उद्योगपती श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांना यश आलंय। या दोघांनी गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली। इथं आपल्या शाळकरी मित्रांच्या आणि त्यांच्या गावातल्या अनेक अडचणी जाणून घेतल्या। सलग 2 वर्षे या भागात पाऊस नसल्यानं पाणी टंचाईच्या समस्येवर काम करण्याचं या दोघांनी ठरवलं। त्यानुसार सप्टेंबर 2012 पासून इथं विहिरी खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली। याच कार्यक्रमाचा लाभ इंदापूर तालुक्यातल्या शिंदेवाडीच्या सत्यभामा खरात यांना देखील झालाय। त्यांनाही श्रीनिवास पवार यांनी एक विहीर खोदून दिली आहे। त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न तर सुटला, पण शेतीचा मळा देखील फुललाय। आम्ही लांब पाण्याला जात होतो 2-3 मैलावर चांगलं। तिथं माणूस तर आमचं 3-2 ठेप व्हायचं। आम्हाला इथं सप्ताह बसला होता तर सप्त्यात आगवणे साहेब आणि पाटील साहेब आले होते। त्यांना आम्ही टँकर आम्हाला येणं म्हणलं 2 महिने झालं। आम्हाला पाण्याचा प्रश्न लय आहे अवघड। मग त्यांनी आम्हाला जनतेच्या माणसांनी सगळ्यांनी सांगितले की ह्यांना अजिबातच पाणी नाही। मग ती म्हणली 1-2 हिरी पाडून द्या। नंतर ती म्हणली 1-2 का मागता 7-8-10 बाद देतो आम्ही पाडून। मग त्या माणसाने आम्हाला दिले। शहरातल्या नागरिकांप्रमाणे गावातही लोकांना पुरेसं पाणी मिळावं हा श्रीनिवास पवार यांचा उद्देश होता। अशा वेळी आपल्या शाळकरी मित्रांनी पाण्याची अडचण सांगितली आणि श्रीनिवास बापू या मित्रांच्या अडचणीला धावून आले। मग त्यांच्या मित्रांनी गरजू शेतकऱ्यांची यादी काढली आणि त्यांना विहीर खोदण्यास पोकलेन उपलब्ध करून दिले। पोकलेनच्या डिझेलचा आणि ऑपरेटरचा खर्च शेतकऱ्यांनी करायचं ठरलं, तर उरलेला सगळा खर्च बापूंनी केला। त्यामुळे अवघ्या 10 ते 15 हजार रुपयात शेतकऱ्यांना विहिरी खोदून मिळाल्या। गेल्या 6 ते 7 महिन्यात 2 तालुक्यात जवळपास 120 पेक्षा जास्त विहिरी खोदण्यात आल्या। त्यातल्या 90 पेक्षा जास्त विहिरींना चांगलं पाणी लागलंय। माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा उलट खालावत चाललेली आहे। त्याच्यामध्ये जे आमच्या वेळीचे मोठे बागायतदार होते ते आता अल्पभूधारक पर्यंत येऊन पोहोचले, कारण त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत। जो 50 एकरचा बागायतदार होता तो 5-5 एकराचे वेगवेगळे झालेत, कारण चुलत भाऊ वेगळे झालेत किंवा सख्खे भाऊ वेगळे झालेत आणि त्याच्यामुळे ते स्वतः अल्पभूधारक झाले। मजूर मिळत नाहीयेत शेतीला, त्यांना शेती परवडत नाहीये। शेतीमालाला जो काही त्यांना भाव मिळतो त्याच्यामधून त्यांचं शेतीचं, म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि थोडाफार आपण हातभार लावू शकतो, म्हणून आम्ही हा कार्यक्रम केला। श्रीनिवास पवार यांच्या मदत करण्याच्या भावनेमुळे आज 120 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा झालाय। येत्या काळातही हे काम असंच सुरू राहणार आहे। त्यांच्या या कामात पत्नी शर्मिला पवार यांची देखील मोलाची मदत मिळते। मला असं वाटतंय की हा एक अगदी उल्लेखनीय उपक्रम आहे आणि हा एक जसं की मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये फार काय आम्ही केलेलं आहे। आम्ही एक फक्त माध्यम आहोत की जे काय आपण म्हणतो की समाजाचे पण काहीतरी देणं लागतो, तर ह्या पद्धतीने की काही ना काहीतरी प्रकारे आपण एक मदत केली पाहिजे इतरांना, तर त्या दृष्टीने माझा त्यांना नेहमी सपोर्ट राहील। पण असेच जे उद्योजक आहेत आमच्यासारखे, जर अशा लोकांनी पुढे येऊन जर अशा गरीब शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही मार्गे जर कुठल्याही गरीब व्यक्तीला जर मदत केली किंवा करावी अशी मी आशा बाळगते। श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांनी केलेली मदत त्यांच्या मित्रांना आणि शेतकऱ्यांना खूपच कामी आली आहे। त्यांच्या या उपक्रमाबद्दल नुकताच त्यांचा भवानीनगर इथं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी जयंत पाटील यांनी स्वतः फिरून विहिरींची पाहणी केली आणि पवार दाम्पत्याचं कौतुक केलं। इंदापूर तालुक्यातल्या दुष्काळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्रीनिवास पवार आणि शर्मिला वहिनी पवार यांनी 120 शेतकऱ्यांना पोकलाईनच्या माध्यमातून विहिरी काढून देण्यासाठी मदत केली।
आणि ती मदत अजूनही चालू आहे आणि कृतज्ञतेचा भाव असणाऱ्या सर्वांनी एकत्रितीने आज त्यांचा सत्कार केला. असे अनेक ठिकाणी काम होण्याची गरज आहे. लोकांना फार मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, विहिरी काढण्याची गरज आहे आणि राज्य सरकार जे प्रयत्न करते त्याच्या पलीकडे जाऊन सर्व समाजातील प्रमुख लोकांनी देखील ही भूमिका घेण्याची आवश्यकता होती. ही श्रीनिवास पवार साहेबांनी या ठिकाणी इंदापूर तालुक्यात घेतली. पवार दाम्पत्यानं दुष्काळाच्या भीषण संकटात पाण्याच्या साधनासाठी केलेली मदत अनेकांच्या जीवनात पाणीदार आनंद खुलवणारी आहे. त्यांच्याप्रमाणे समाजातला आर्थिक सक्षम असलेला वर्ग दुष्काळग्रस्त आणि गरिबांच्या मदतीला पुढे आला तर दुष्काळाचं दुःख हलकं करण्यात नक्कीच मदत मिळेल. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती.